अंबरनाथमध्ये शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा भीषण अपघात झालाय। अंबरनाथ उड्डाणपुलावरती अपघात झालाय। उमेदवार जखमी आहेत तर 4 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय। किरण चौबे सभेसाठी जात असताना गाडीचा अपघात झाला। शिवसेना उमेदवार किरण चौबे हे बुवापाडामधून नगरसेवक पदासाठी रिंगणात होते। अंबरनाथ नगरपालिकेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या किरण चौबेंच्या कारला भीषण अपघात झालाय। अंबरनाथ पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या पुलावर हा अपघात घडलाय। त्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय। यात ड्रायव्हरसह 4 जणांचा मृत्यू झाला असून उमेदवार किरण चौबे या जखमी झाल्यात। नेमकं काय घडलं? किरण चौबे बुवापाडा परिसरात सभेसाठी जात होत्या। अंबरनाथ पुलावर गाडी आल्यावर ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला। यानंतर ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे स्टेअरिंगवर कोसळले। त्यामुळे ड्रायव्हरचं कारवरचं नियंत्रण सुटलं। अनियंत्रित झालेल्या कारनं अनेक दुचाकींना धडक दिली। यानंतर किरण चौबेंना तातडीनं कल्याणच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। ऐसा है कि जब भी किरण चौबे का एक्सीडेंट हुआ और उनके साथ उस गाड़ी में लक्ष्मण शिंदे जो ड्राइवर थे, दोनों लोग का एक्सीडेंट होने के बाद जैसा सीसीटीवी फुटेज हम लोगों ने देखा है, जो मीडिया में चल रहा है उसके हिसाब से लक्ष्मण शिंदे ऑन द स्पॉट एक्सपायर हुए और भाभी जी को लक्ष्मण शिंदे दोनों लोग को गाड़ी से शीशा तोड़ करके बाहर निकाला गया। अब भाभी को फर्स्ट एड दिया गया। फर्स्ट एड देने के बाद पैर में और समय और हाथ में ज़्यादा मार लगा था। फर्स्ट एड देने के बाद भाभी नॉर्मल दिख रही थी। नॉर्मल दिखने के बाद जिस सभा में जा रही थी उस सभा को बताया गया कि भाई ऐसा एक्सीडेंट हो गया और सभा कैंसिल की गई। अपघातामध्ये ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महापालिकेचे 2 कर्मचारी आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी आहेत। किरण चौबे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी तपास त्यांचा सुरू केला, त्यांचा जबाब नोंदवलेला आहे आणि यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे। मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। पोलीस जे आहेत ते सध्या चौकशी करत आहेत आणि किरण चौबे याच्यावरती कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार जो वाहन चालक होता किरण चौबे यांचा, त्या चालकाला अटॅक आल्याने तो हँडलवरती पडला आणि त्यानंतर हा त्याचा गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती दिली आहे। सध्या तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे। आता बातमी आहे बीडच्या राजकारणातून। नगरपालिका निवडणुकीमध्ये मवियामध्ये राजीनामा नाट्य बघायला मिळतंय। शरद पवार यांच्या एनसीपीचे जिल्हा उपाध्यक्ष झुंजार झाडे यांचा राजीनामा आहे, तर ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू महुवाले यांनी देखील राजीनामा दिलाय। परिपत्रकावरून जाब विचारल्यानं झुंजार धांडे यांचा हा राजीनामा आहे। बातमी मोठी आहे। पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन मोठी कारवाई केलेली आहे। पुणे पोलिसांची मध्य प्रदेशातील उमरती गावात मोठी कारवाई कळते। बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावरती पुणे पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशातील उमरती गावात पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई आहे आणि 47 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील अपडेट समोर आलेली आहे। पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात ही मोठी कारवाई आहे। या संदर्भात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। योगेश, बोला योगेश, आपला आवाज येतोय। आपण ही दृश्य पाहतोय। पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात मोठी कारवाई केलेली आहे। बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावरती ही छापेमारी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आहेत आपल्यासोबत। योगेश, या कारवाई संदर्भात आताचे अपडेट्स काय मिळत आहेत? पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई म्हणता येईल, कारण गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासोबत ज्या पद्धतीने पिस्तूल आणि हत्यारांचा वापर पुण्यातल्या ज्या गुन्हेगारीमध्ये होताना दिसतंय, याची जी काही पाळंमुळं आहेत ती खोदून काढण्याचं काम पुणे पोलिसांकडून होताना पाहायला मिळतंय। त्यामुळे मध्य प्रदेशमधील उपरी गाव जे आहे त्या ठिकाणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। बेकायदेशीर शस्त्रास्त्र बनवणारे जे काही कारखाने आहेत, जवळपास 4 कारखाने हे पुणे पोलिसांनी आता उद्ध्वस्त केलेले आहेत आणि या कारखान्यात असणारी जी काही पिस्तूल किंवा दारुगोळा होता तो देखील
पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळते आणि ज्या पद्धतीने ही सर्व हत्यारं वापरली जातात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये 41 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। आणखीन काही लोकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही पुणे पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि या संपूर्ण कारवाईमध्ये काही दारुगोळा, काही पिस्तूल आणि इतर काही हत्यारं आहेत ती देखील आता पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईमध्ये आता नेमक्या कोणकोणत्या मोठ्या गोष्टी हाती लागतात बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर तास धन्यवाद।